बँकेतून वारसांनी पैसे कसे मिळवावेत याबद्दल कायदेशीर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा विषय खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे, कारण आपल्या घरातील व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, जर वारले, त्यांची डेथ झाली तर आपल्याला बँकेतून पैसे कसे काढायचे हेच माहिती नसतं. आणि म्हणूनच मी आज हा व्हिडिओ कायदेशीररित्या तुम्हाला माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे बँकेतून वारसांनी रुपये कसे मिळवावेत कायदेशीररित्या. कुटुंबातील मृत व्यक्तीचे जर पैसे म्हणजेच रुपये वारसांना मिळवता आले नाही तर काय करायचं. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे जर निधन झाले आणि त्याच्या बँकेत खात्यातील रक्कम काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागत असतात. त्यासाठी सर्वात आधी मृत्यूचा दाखला म्हणजेच डेथ सर्टिफिकेट लागत असतं, वारस प्रमाणपत्र लागतं जिथे आवश्यक असेल तिथे, तसंच आधार कार्ड व पॅन कार्ड देखील लागत असतं. बँकेत तुमचा जो दावा असतो, बँकेचा जो अर्ज असतो तो भरावा लागत असतो. त्यानंतर पासबुक किंवा खात्याचा तपशील हे दोन्ही गोष्टी लागत असतात. नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनी असल्यास त्यासंबंधीचे कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागत असतात. जर नॉमिनी असेल तर नॉमिनीला बँक रक्कम देत असते, मात्र अंतिम मालकी फक्त ही कायदेशीर वारसांनाच हक्कानुसार मिळतेच, म्हणजे ठरत असते. म्हणजेच तो नॉमिनी आहे म्हणजेच तो मालक आहे असं होत नाही. जे खरे वारस आहेत त्यांनाच ती रक्कम मिळत असते. जर नॉमिनी नसेल तर बँक वारसांकडून आवश्यक कागदपत्रे मागवतात. त्यामध्ये काही प्रकरणांमध्ये उत्तराधिकारी म्हणजेच प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट किंवा इतर न्यायालयीन आदेश आवश्यक असू शकतो. प्रत्येक प्रकरणातील परिस्थितीनुसार प्रक्रिया ही वेगळी असू शकते. योग्य कायदेशीर सल्ला घेऊनच तुम्ही पुढील कार्यवाही करू शकतात, म्हणजे करा. आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात ते बघू. तर सर्वात पहिले तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र लागेल, वारस प्रमाणपत्र लागेल, तुमची ओळखपत्र लागतील, त्यात आधार कार्ड आलं, अर्ज त्याच्यामध्ये लागेल, तुम्हाला पॅन कार्ड तुमचं द्यावं लागेल, ॲफिडेविट केलेलं लागेल, इतर वारसांचे NOC म्हणजेच गरजेनुसार तुमचे जे वारस असतात इतर त्यांची देखील तुम्हाला NOC ही आवश्यक असते. जर मोठी रक्कम असेल तर मोठी रक्कम असल्यास बँक सक्सेशन सर्टिफिकेट ही मागू शकते. हे प्रमाणपत्र सक्षम दिवाणी न्यायालयाकडून मिळते. यालाच तुम्ही इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 लागू होतो. महत्त्वाची तरतूद म्हणजे सेक्शन 372 नुसार सक्सेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज तुम्हाला करता येत असतो. तसंच सेक्शन 381 नुसार सर्टिफिकेट धारकाला संबंधित अर्ज व बँकेतील रक्कम मिळविण्याचा अधिकार हा आहे. जर बँक कोणत्या नियमानुसार तुम्हाला काम करते, म्हणजे बँकेचं काम हे कोणत्या नियमानुसार चालतं, तर बँका ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या मार्गदर्शक सूचनानुसार मृत व्यक्तीच्या खात्याचा निपटारा हे करतात. प्रत्येक बँकेचे अंतर्गत नियम वेगळे असू शकतात, म्हणजे प्रत्येक ह्याच बँकेच्या नियमानुसार इतर बँकांचे नियम असतील असं नाही, वेगळे नियम असू शकतात, परंतु प्रक्रिया साधारणपणे सारखीच असते. कोण आहेत कायदेशीर वारस? आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे की नक्की वारस कोण आहेत. तर हिंदू व्यक्तींच्या बाबतीत हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 नुसार सेक्शन 18 नुसार जर पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची मालमत्ता क्लास 1 वारसांकडेच ही जात असते. म्हणजेच क्लास 1 मग वारस कोण, तर त्यामध्ये पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई हे सर्व समान हक्काचे वारसदार असतात, म्हणजे वारस असतात. आणि जर महिलेचा मृत्यू झालेला असेल तर तिच्या मृत्यूनंतर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 म्हणजे सेक्शन 15 आणि 16 नुसार महिलेच्या मृत्यूनंतर तिची मालमत्ता कोणाला मिळेल याची तरतूद या कायद्यांमध्ये आहे. संयुक्त खाते, जर जॉईंट अकाउंट असेल तर खाते आयदर ऑर सर्वायवर पद्धतीचे असेल तर जिवंत असलेला खातेदार खाते चालवू शकतो. तरीही हे अंतिम वारस हक्काचा प्रश्न हा वेगळा असू शकतो. आता बँक पैसे देण्यास नकार देत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. सर्वात पहिले तुम्ही कागदपत्रे दिल्यानंतर जर तुम्ही सर्व कागदपत्रे दिले त्यानंतरही बँका विनाकारण विलंब करत असतील, तुम्हाला त्रास देत असतील किंवा
नाही म्हणत असतील तर तुम्ही शाखा व्यवस्थापक जे असतात त्यांच्याकडे तुम्ही लेखी अर्ज करू शकता. नंतर उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार ही करू शकता. तसंच बँकांच्या तक्रार निवारण यंत्रणेकडे तुम्ही जा. आवश्यक असल्यास सक्षम न्यायालयात तुम्ही दादही मागू शकता. म्हणजे न्यायालयाकडनं देखील तुम्ही याच्यासाठी प्रोसेस करू शकता. आता महत्त्वाची टिप्स म्हणजे काय, खात्यावर नॉमिनी आवश्यक नोंदवा. म्हणजेच वेळोवेळी नॉमिनी अपडेट करत राहा आणि कुटुंबाला खात्याची ही माहिती देत राहा. म्हणजे तुमचं जे खातं बँकेत असतं त्याबद्दल तुमच्या घरातील कुटुंबांना ही माहिती देत राहा. आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जतन करा. म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्याचे कागदपत्र डॉक्युमेंट घरामध्ये कुठे ठेवले आहे किंवा बँकेच्या लॉकरमध्ये जर ठेवले असतील तर ते तुमच्या घरातील जवळजवळ म्हणजे जे तुम्हाला असं वाटतंय की घरातील ही व्यक्ती ही व्यवस्थित सांगितल्यावर त्याची काळजी घेईल, जपून ठेवील अशा व्यक्तींना तुम्ही नक्की त्या कागदपत्रांची माहिती द्या. म्हणजे काही अचानक काही अशी घटना घडली तर कमीत कमी ती पुढची प्रोसेस नीट करतील, त्यांना कागदपत्र नीट सापडतील आणि त्यांना स्वतःच ठेवले असतील तर त्याचा लवकर उपयोग होईल. मोठी रक्कम असल्यास वकिलांचा सल्ला नक्की घ्या. म्हणजेच जर अमाऊंट ही प्रमाणात जर तुम्हाला समजत नसेल आणि अमाऊंट मोठी असेल तर अशा वेळेला तुम्ही वकिलांचा लिगली कायदेशीर सल्ला घेऊ शकतात. या पद्धतीने तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर मृत पावली असेल, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तर तुम्ही त्या बँकेतून म्हणजेच वारसदारांनी कायदेशीररित्या कसे पैसे म्हणजेच रुपये काढावेत याबद्दल मी ही माहिती थोडक्यात सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.